तर नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. कालच्या मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं माझा एक आयुर्वेदिक अनुभव. तर सेम डेला काय झालं ना, आमचा दवाखाना झाला. मी गंगापूरला गेलो मग आम्ही दोघंही. मी मॉलमधून काही सामान घेतलं आणि त्याच वेळेस मला रुचीचा फोन आला होता, की "पप्पा मला येताना मॅगी घेऊन या." तर मी येताना पूर्ण सामान घेतलं. तिला पनीरही खायचं होतं. पनीर पण घेतलं, मॅगीही घेतली आणि मग घरी आलो. घरी येऊन थोडा आराम केला आणि झोपेतून उठल्यानंतर रुचीने मला सांगितली, की "पप्पा मला मॅगी खायची आहे. ती पण तुमच्याच हाताने खायची आहे." तर मी मॅगी बनवतोय आता. भरपूर दिवसानंतर बनवतोय. एकदा मागे बनवली होती तेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्यानंतर आज मी मॅगी बनवतोय. कढई घेतलेली मोठी, तिच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे 2 मसाल्याचे पाउच आहे ते घेतलेले आहे. आता ते ते मी कापतो चाकूच्या साहाय्याने आणि कढईमध्ये टाकून घेतो. दोन्ही पण टाकून घेतलेले आता मी कढईमध्ये आणि पाण्याला आता उकळी येऊन देतो. थोडी थोडी साईडनी पाण्याला उकळी येते ॲक्च्युली. म्हणून मी काय केलंय ना, पूर्ण मसाला एकदा पळीच्या साहाय्याने पूर्ण असा प्रॉपरली मिक्स करून घेतलेला आहे. 2च पॅक बनवतोय मी मॅगीचे आणि काय ना, मला मॅगीमध्ये पाणी जास्त आवडतं, सूप जास्त आवडतं म्हणून मी पाणी जास्त टाकलेलं आहे मॅगीमध्ये. आणि थोडा मी काय करतो ना, हळद टाकलेली आहे मसाल्याच्या व्यतिरिक्त आणि थोडं लाल पावडरही टाकलेली मिरचीची, जेणेकरून थोडी तिखट होईल ती. लाल पावडर टाकली त्याच्यामुळं थोडं मीठही टाकून घेतलं चव वाढवण्यासाठी. कारण मीठ लाल तिखट मी परत ॲड केलं होतं म्हणून. पाण्याला उकळी आलेली चांगली. आता मी काय करतो ना, मॅगी फोडून टाकतो त्याच्यामध्ये. कारण जास्त लांब जर झाली तर परत ती खायला प्रॉब्लेम येतो. म्हणून मॅगी तोडून टाकतोय मी याच्यामध्ये. जेणेकरून की ती छोटी-छोटीच असेल, जास्त लांब-लांब होणार नाही. झाले माझे दोन्ही पॅकेट पण टाकून आणि आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवतो. उकळी आलेली आता मॅगीला आणि जवळपास 1-2 मिनिटात तयार होऊन जाईल मॅगी. 2 मिनिटमध्ये मॅगी म्हणता, पण 2 मिनिटात काही मॅगी होत नाही. भरपूर वेळ लागतो मॅगीला. गॅसवर तर अजूनच जास्त वेळ लागतो. असा माझा अनुभव आहे. मॅगी करत असताना रुची आणि तीर्थचे 1-2 चक्कर होऊन गेले होते. माझ्याकडे मॅगी झाली की नाही, मॅगी झाली की नाही विचारत होते आणि फायनली मॅगी तयार झालेली आता. उकळी आलेली तिला व्यवस्थित आणि सूप पण तिच्यामध्ये भरपूर आहे, जे की मला आवडतं. ॲक्च्युली मला व्हेज मॅगी आवडते, म्हणजे त्याच्यामध्ये कांदा पाहिजे, टोमॅटो पाहिजे, वाटाणे पाहिजे, गाजर पाहिजे. या अशा टाईपची मला मॅगी आवडते. इतकी प्लेन मॅगी मला आवडत नाही शक्यतो. मी सर्वच व्हेजिटेबल्स पाहिजे त्याच्यामध्ये, तर ते मला आवडते. तर आता मॅगी रेडी झालेली आहे. मी तरी पण थोडा वेळ वाट बघतोय, म्हणजे बॉईल करून देतोय तिला आता आणि गॅस बंद केला फायनली आणि प्लेटमध्ये काढून घेतोय आता तीर्थला, रुचीला आणि मला पण. मी पण थोडी खातोय कारण हॉस्पिटलवरून आल्यानंतर मी काही खाल्लं नव्हतं. ऊन भरपूर लागलं होतं, त्याच्यामुळे मी पडलो होतो, झोपलो होतो थोडा टाईम आणि त्याच्यानंतर उठून आता ही मॅगीच बनवलेली डायरेक्ट. तर आता तीच खातो आणि जातो रुचीकडं. रुचीला आवाज देतो, बघतो रुचीला कशी वाटते काय नाही. शेअर करतो ते पण तुमच्यासोबत. मॅगी डिस्ट्रीब्यूट केली मी तिघामध्ये पण इक्वली आणि मी आलो हॉलमध्ये मॅगी घेऊन आणि बसलो सोफ्यावर. तर आता इथं घेतलेली मी मला मॅगी आणि खातोय आता मी. भरपूर चांगली झालेली आहे आणि सूप पण होतं तिच्यामध्ये बऱ्यापैकी. हे शूटसाठी करतोय बाय द वे, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल कारण प्रेझेंटेशन खूप गरजेचं असतं. मला इतकं जमत नाही, पण जितकं जमतंय मी तितकं करतोय. रुची काही हॉलमध्ये प्रेझेंट नव्हती. मी भरपूर आवाज दिला तिला, तरी ती आली नाही. मग ती थोड्या वेळानंतर आली तिच्या आईचा फोन घेऊन. कारण ती म्हणली मला फोन पाहिजे मॅगी खाताना. काहीतरी मूड खराब झाला होता तिचा, म्हणून तिने असं केलं आणि आली ती आता. आता मी तिला 1 प्लेट मॅगी देतोय. रुची कसा आहे आता मॅगी, कशी आहे? खाल्ली का पण? फोनच पाहावा लागतो का? कशी आहे? तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा.
जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.